अधिवेशनाची सूचना जारी केलेली आहे. पहिल्यांदा जातनिहाय माहितीची नोंद त्याच्यामध्ये भरली जाणार. पहिल्यापासून आम्ही सांगत होतो की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना ही घोषित केलेली आहे. त्याचे टप्पे असतात, त्यानुसार ते होईल आणि आता त्या संदर्भातली कारवाई सुरू होते. याचा मला आनंद आहे. एक खूप मोठी मागणी अनेक वर्षांपासून होती. कुठल्याही सरकारने कधीच ती मान्य केली नाही, पण मोदी सरकारने ती मान्य केली. त्याबद्दल मी मोदी सरकारचे मनापासून आभार मानतो. चाकणमध्ये कंपन्याप्रकरणी शरद पवार साहेब आज प्रत्यक्ष पाहणी दौरा करतायत आणि त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं होतं. त्या ट्विटला मी उत्तर दिलेलं आहे. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली. सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत. ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात. मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे. तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे. असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाही आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू. पण सगळे